नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता हा जो अध्याय 14वा अध्याय तो थोडासा लहान असल्यामुळे तो आज घेतला आहे. म्हणजे आता पुढच्या आठवड्यापासून आपल्याला बली आणि वामन हा कथाभाग पाहायचा आहे. त्याचेसुद्धा पूर्ण 10 अध्याय आहेत. अष्टमस्कंधातील अथ चतुर्दशोध्याय हा याचा विषय म्हणजे मनु इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्माचे निरूपण. आता 14 मनु कोणते पाहिले. आता त्या मनूंचं कर्म काय, त्याने काय केलं आणि काय करणार आहेत याचं निरूपण जे आहे ते या अध्यायामध्ये आहे. हा अध्याय तसा लहान आहे, फक्त 11 श्लोक आहेत. त्यामुळे या आता उरलेल्या वेळामध्ये आपल्याला ते 11 श्लोक घेता येतील. राजाने आता प्रश्न विचारला आहे. प्रश्न विचारणं किती महत्त्वाचं आहे या सगळ्या भागवताच्या कथेवरून लक्षात येतं. आम्हाला शिकवत असताना गणिताचे शिक्षक सांगायचे, कोणाला काही डाऊट असतील तर मला सांगा, म्हणजे मी सोडवतो. आणि आता आपल्याला ते 4-5 गणितं द्यायचे बोर्डावर आणि आम्हाला करायला सांगायचे. आणि ते काय सांगायचे, आणि ज्याला ते गणितं येत नाही त्यांनी त्याचा पेज द्यावा, म्हणजे मी तोपर्यंत तुमची अटेंडन्स घेतो. म्हणजे आता आमची दोन्हीकडून पंचायत. एक तर कागदावर लिहित असताना ते गणित लिहितंय, गणित करत आहे हे दाखवलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. आणि ते नाही केलं तर पेन सरांना द्यायचा, आणि पेन सरांना द्यायचा याचा अर्थ काय होतो की मला ते गणित येत नाही. म्हणजे असं दोन्हीकडून आपली पंचायत होते. आता इथे राजा जो आहे तो जसे प्रश्न विचारत आहे तसं खऱ्या अर्थाने जो श्रवण करतो त्याच्या ठिकाणी ती जिज्ञासा उत्पन्न होते धर्माबद्दलची. आणि त्या जिज्ञासेच्या पोटी एक एक प्रश्न तयार होतात. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. परिप्रश्नेन सेवया. परिप्रश्न याचा अर्थ काय. परिप्रश्न म्हणजे जेव्हा आपले शिक्षक आपले सद्गुरू एखादा प्रश्न आपल्याला विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहीत असतं आणि ते मुलांना माहिती आहे की नाही हे पाहण्यासाठी ते प्रश्न विचारतात. याला प्रश्न म्हणतात. आता परिप्रश्न म्हणजे त्यांचं ते उत्तर ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये जो गोंधळ होतो आणि त्या गोंधळापोटी आपलं मन जे अस्वस्थ होतं ते पुन्हा शांत करण्यासाठी, त्याचा अर्थ नीट समजण्यासाठी आपण जो आपल्या शिक्षकांना सद्गुरूंना प्रश्न विचारतो त्याला परिप्रश्न असं म्हणतात. उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. कारण सद्गुरू हे तत्त्वदर्शिनी असल्यामुळे त्यांना परिप्रश्न, प्रश्नाच्या नंतर पुन्हा आपण प्रश्न विचारणं म्हणजे विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्न म्हणजे परिप्रश्न. आणि तसं या ठिकाणी राजाने आता प्रश्न विचारलेला आहे. मन्वंतरेषु भगवंत यथा मन्वंतरेषु भगवन् यथा मन्वादीयस्तिमे यस्मिन् कर्मणि येन नित्ययुक्तास तद्वत् वदस्व मे. प्रश्न काय आहे की मनु आपापल्या मन्वंतरामध्ये कोणाकडून नियुक्त होतात. कोणाकडून नियुक्त होतात म्हणजे आता कलेक्टरची नेमणूक कोण करतं आपल्या भाषेमध्ये, मुख्यमंत्री कोण निवडतं, हे जसे आपले प्रश्न असतात तसे प्रश्न या ठिकाणी राजाने विचारले. प्रत्येक मन्वंतरामध्ये हा इंद्र होईल, हे सप्तर्षी होतील, हे मनु होतील, आता याचा निर्णय कोण घेईल असा तो प्रश्न होता. आणि तो निर्णय घेतल्यानंतर ते मनु झाल्यानंतर ते ऋषी झाल्यानंतर त्या मन्वंतरामध्ये ते कोणतं कामं करतात हे मला सांगा. त्यामुळे आता ऋषी शुकदेव सांगत आहेत या ठिकाणी मनुपुत्र आणि सप्तर्षी इंद्र आणि देव. मग असे सांगितल्याप्रमाणे हे सगळं समजून घेण्यासाठी 5 गोष्टी आवश्यक आहेत. मनुचं नाव, मनुच्या पुत्रांचे नावं, त्यामुळे त्या काळामध्ये होणारे सप्तर्षी कोण आहेत, त्यानंतर त्या काळामध्ये प्रधानमंत्र्यासारखा जो इंद्र जो राजा होईल त्या राजाचं पद कोण भूषवणार आहे, आणि त्या काळात असणारे देवता जे आहेत त्यांची नावं. आता हे कोण ठरवतं तर याचं उत्तर असं आहे. प्रश्न होता त्यांचा, हे कोण ठरवतं, कोण नेमणूक करतं, तर शुकदेव सांगत आहेत. परीक्षित राजाने सांगत आहेत शुकदेव की हे सर्व भगवंताच्या आज्ञेत आहे, म्हणजे भगवंताच्या आज्ञेनेच हे होतात. म्हणून भगवंताच्या ज्या यज्ञपुरुष इत्यादी अवतारांचे मी वर्णन केले त्यांच्याच प्रेरणेने मनु इत्यादी विश्वाचे व्यवहार चालवितात. जसं आपल्याकडे घटना आहे, भारताची घटना,
त्या घटनेप्रमाणे सगळं राज्यकारभार चालतो. ती घटना कोणीतरी निर्माण केली आणि त्या कायद्याप्रमाणे सगळं चालतं. तसं या ठिकाणी हा जो कायदा आहे तो भगवंताचा आहे आणि मनु जे आहे त्या काळामध्ये जे व्यवहार करतात ते व्यवहार त्या कायद्यानुसार झालेले असतात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो चांगला आहे छानपैकी, की चतुर्युगांते कालेन ग्रस्तात् श्रुती गणान्यथा तपसा ऋषयो अपश्यन यतो धर्म सनातनः. आता चौथा श्लोक जो आहे तो महत्त्वाचा आहे, कारण याचं उत्तर जे आहे ते आता आपल्याला पुढे येणार आहे मत्स्यावताराच्या ह्याच्यात, म्हणजे याच 8व्या स्कंदामधला 24वा अध्याय. आता इथं प्रश्न कसा होता की चारही युगाच्या शेवटी आता सांगितलं एक मनु जो आहे, आता सध्याचं वैवस्वत मनु 43,20,000 वर्ष, वैवस्वत मनुचे 43,20,000 वर्ष झाले तेव्हा काय होणार, म्हणजे मन्वंतराचा तो शेवट आहे आणि मग त्यावेळेस काय होईल, सगळीकडे प्रलय होईल, सगळं जे काय असेल ते सगळं नष्ट होणार आहे आणि सर्व मनु पृथ्वीवर जे आहेत त्या काळापर्यंत म्हणजे 43,20,000 वर्षापर्यंत चारही चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रचार करतील. आता चारही चरण, हे 4 चरण कसे, सत्य, दया, शौच आणि तप. आपण पाहिलं सुरुवातीला ज्यावेळेस त्या कलीचं अवतरण झालं होतं आणि त्यावेळेस पृथ्वी आणि धर्म यांनी त्या ठिकाणी एक रूप धारण केलं, एक गाईचं रूप आणि बैलाचं रूप घेऊन हे दोघे आले आणि त्या कोणतं परीक्षित राजाची त्यांनी भेट घेतली आणि आपलं निवेदन त्यांच्यासमोर मांडलं. जसं आता इलेक्शन आहे तर आमच्याकडे पाणी येत नाही, 6 महिने झाले आम्हाला पाणी भरण्याचा त्रास होतो इलेक्शनमध्ये आणि जर आमच्या पाण्याची सोय केली नाही तर आम्ही मतदान करणार नाही, म्हणजे असं एकमेकाला वेठीस जसं धरतात तसं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे झाल्यामुळे आमचं खूप हाल आहेत. 4 चरण जे आहेत त्यामधलं आता एकच चरण, त्या बैलाला 4 पायाचा बैल जो आहे त्याला आता एकच पाय आहे, सत्य, दया, शौच आणि तप असं या ठिकाणी वर्णन आलं. आणि मग म्हणतात की संपूर्ण मन्वंतरामध्ये मनुपुत्र जे आहेत ते आपल्या प्रजेचं पालन करतात देशकालानुसार, देश आणि काळ या दोघांना पाहून प्रजापालन ते करतात आणि ते करण्यासाठी पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत. ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबरोबर देव त्या मन्वंतरामध्ये त्या यज्ञाचा जो शेष भाग आहे तो ग्रहण करतात देवता. आता महायज्ञ म्हणजे काय ते सुद्धा थोडक्यात समजून पाहूया आपण. काय पंचमहायज्ञ, अनेक ठिकाणी याचा उल्लेख होतो. एक आहे ब्रह्मयज्ञ, दुसरा आहे देवयज्ञ, तिसरा आहे बली वैश्वदेव, चौथा आहे अतिथी यज्ञ आणि 5वा आहे पितृयज्ञ. किंवा यानात आपण देवऋण, पितृऋण, भूतऋण, मनुष्यऋण आणि ब्रह्मऋण असं म्हणतो. शतपथ ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ आहे, वैदिक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये तैत्तरीय जे उपनिषद आहे त्याचाही भाग आहे आणि त्या उपनिषदांमध्ये अरण्यक असतात, म्हणजे एक त्याचा पुन्हा भाग, जसं आपण दशक आणि मग समास तसं अरण्यक असतं, ब्राह्मण्य एक असतं, तसं तैत्तरीय अरण्यक जे आहे त्यामध्ये या सगळ्या पंचयज्ञाच्या गोष्टी दिलेल्या आहेत पंचमहायज्ञाच्या. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय की ब्राह्ममुहूर्तावर उठून प्रत्येकाने भगवंताची उपासना केली पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणजे संध्या, स्नानसंध्या. हे ब्रह्मयज्ञ आहे, हे प्रत्येकाने केलंच पाहिजे, कारण त्या देवतांच्या कृपेमुळे आज आपण श्वास घेतो, आज आपण राहतो, आज आपण पोट भरतो आणि जे पुण्यकर्म आपल्याला करायचं ते आपण करतो आणि पापकर्म जरी केलं तरी त्याला शासन देणारे तेच आहेत, म्हणून त्यांची उपासना महत्त्वाची आहे. हे समजण्यासाठी हा ब्रह्मयज्ञ रोज केला पाहिजे. मग देवयज्ञ, आता देवयज्ञ ज्या ज्या देवतांचे आपल्यावर उपकार आहेत, ज्या ज्या देवतांमुळे आपलं जीवन चालू आहे त्यांचं उतराई होण्यासाठी प्रत्येकाने अग्निहोत्र केलं पाहिजे. काल परवाच आपल्या व्हॉट्सॲपवर ही पूर्ण एक किट आली होती अग्निहोत्राची, एक मोठा बॉक्स, त्यामध्ये त्याचं कुंड, त्याबरोबर त्याच्यात हवनाची सामुग्री दिलेली आहे, त्यामध्ये तो कापूर दिलेला आहे आणि हे सगळं रोजच्या रोज आपण आपल्या घरात करावं असं त्याचा म्हणजे काय त्यांचा आदेश आहे. आता आदेश खूप असतात, कोण पाळतं कोण नाही हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आहे अग्निहोत्र आणि त्यामध्ये आपल्याला हवन करावं लागतं. पुढे आहे बली वैश्वदेव. बली वैश्वदेव म्हणजे काय, सगळी पूजा झाली, नैवेद्य झाला,
आता नैवेद्याचा प्रसाद रूपाने ग्रहण करण्याच्या पूर्वी त्याच अन्नाचा, त्याच प्रसादाचा काही भाग आपण गच्चीवर किंवा घराच्या बाहेर नेऊन ठेवावा लागतो. तो कोणासाठी? तर गाय, कावळा, कुत्रा, मुंग्या यांना भोजन देणं, म्हणजे त्यासुद्धा निष्पाप जीवांचं उदरभरण जे आहे ते आपल्या या कर्मानुसार होत असतं, कारण त्यांना देणं हे सुद्धा आपलंच कर्तव्य आहे. त्यानंतर आहे अतिथी यज्ञ. अतिथी यज्ञ म्हणजे आपल्या दृष्टीने अतिथी पूजन, अतिथीचा सत्कार, म्हणजे आपल्या घरी येणाऱ्यांचं सगळं चांगलं पाहावं, हे सगळं आहे. खरा अर्थ त्याचा असा आहे की देश कार्यासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पण केलेलं आहे. अनेक लोक आहेत अतिथी यज्ञ. आपण आपल्या सुनील दादाचं उदाहरण घेऊया. चांगले 3 वर्ष नोकरी केली, शाळेमध्ये शिक्षक होते. ते सगळं सोडून समर्थांच्या प्रेमाने ते त्या ठिकाणी साताऱ्यामध्ये आधी येऊन राहिले आणि मग त्यांच्या कार्याची ओळख जेव्हा झाली तेव्हा त्यातून ते पुढे सज्जनगडावर जाऊन राहिले. सज्जनगडावर समर्थांची सेवा केली आणि त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा लोभ न आणता जितक्यामध्ये जितकं आपल्याला प्राप्त होईल त्यामध्ये समाधानाने राहणं, यामध्ये त्यांचं पूर्ण जीवन व्यतीत गेलं. तर अशा अतिथीसाठी आपण काहीतरी समर्पण केलं पाहिजे, कारण हे परोपकारी लोक आहेत, संन्यस्त वृत्तीने राहणारे आहेत आणि समर्पित असं त्यांचं जीवन आहे आणि विद्वान आहे. एक साधी गोष्ट त्यांची सांगतो. नागपूरमधून ते इथे आले, त्यांना घ्यायला मी गेलो. आमच्या घरी मुक्काम होता आणि संध्याकाळी प्रमिला हॉलमध्ये त्यांचं प्रवचन होतं आणि त्यांच्या सुटकेसमध्ये त्यांचे जे काय लुंगी आणि शर्ट असतात, दुसरं काहीच नसायचं. 2 लुंग्या, 2 शर्ट आणि पंचा. आणि त्यांचा शर्ट ते नागपूरमध्ये ज्या ठिकाणी उतरले होते त्या बाईने इस्त्रीला दिला होता आणि ते निघेपर्यंत तो काही शर्ट आलाच नाही आणि ते इथे येऊन पोहोचले. आता शाळेत त्या प्रवचनाची वेळ झाली. मग मी म्हटलं की आता मग माझा शर्ट तुम्हाला देऊ का? आता दोघे आम्ही वयाने सारखेच होतो, अंगाने पण सारखेच, त्यामुळे माझा एक नेहरू शर्ट त्यांना दिला आणि ते प्रवचनाला गेले. आता इथपर्यंत ठीक आहे, पण संन्यास वृत्तीने राहणारे परोपकारी लोक कसे असतात याचं उदाहरण म्हणून सांगतो. प्रवचन पूर्ण झाल्यानंतर त्याचा उल्लेख करू नये, पण त्यांनी केला. कारण ते म्हणतात की या प्रवचनामध्ये हा जो मी नेहरू शर्ट घातला आहे तो रत्नागिरीकरांचा आहे. म्हणजे कोणाचे उपकार घेऊ नये आणि घेतले तरी फेडल्याशिवाय राहू नये. अशा वृत्तीने जे राहतात त्यांना भोजन, वस्त्र, धन देणं हे आपलं कर्तव्य आहे. याला म्हणतात अतिथी यज्ञ. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या पगारातला, आपल्या पेन्शनमधला जो जो काही भाग असेल तो दरवेळेस इतरांसाठी तो खर्च केला पाहिजे. तो अतिथी यज्ञ आहे. पितृयज्ञ, आपल्या पितरांचं पूजन, पिंडदान, तर्पण करणे, श्राद्ध करणे हे सगळं पुत्रांचं काम आहे. आणि लुप्त पिंडोदक क्रिया गीतेमध्ये पहिल्याच अध्यायात सांगितलं आहे. संकरो नरकायेव, पुढे पुढे वर्णसंकर होईल आणि मग हे पिंडदानसुद्धा बंद होईल अशी अर्जुनाची शंका होती. इतकं मोठं महायुद्ध झालं तर मग तर्पण कोण करेल असा प्रश्न होता. तर ते पितृयज्ञ करणं. आणि काही आताच्या रेफरन्समध्ये आपण जर बोललो तर जन्मदा दयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात याचं कारण ज्या आईबापाच्या पोटी आपण आपला जन्म झाला त्यांचं श्राद्ध करणं हे जर मुलाचं काम आहेच आहे, पण जिवंतपणे सुद्धा त्यांची सेवा करणं हे सुद्धा पितृयज्ञाचाच एक भाग आहे. असे हे पंचयज्ञ जे आहेत त्या पंचयज्ञाचा त्याच्याशी ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबरोबर त्या त्या देवता, म्हणजे जे जे आपण करतो, जसं अतिथी आहेत तर त्यांना आपण काही धनदान दिलं, वस्त्र दिलं, भोजन दिलं, तर त्याचा भाग देवता त्या त्या काळामध्ये त्या त्या मन्वंतरामध्ये येऊन ते स्वीकार करतात असं या ठिकाणी म्हटलं. यज्ञभाग भुजो देवा येच तत्रान्विताश्च तई. आता इंद्र जे आहे ते इंद्राचं कार्य काय आहे? तर इंद्र तर राजा आहे, कुबेरासारखा इंद्र आहे. भगवंताने दिलेल्या या त्रैलोक्याच्या अतुल संपत्ती, त्रैलोक्य आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, यामध्ये जे जे आहे त्याचा सगळ्याचा अधिकार हा इंद्राला आहे. अतुल संपत्ती, अतुल म्हणजे ज्याची तुलना होत नाही असं अतुल. अतुल शर्भो भीमा, हे सगळे शब्द आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये येतात.
त्या अतुल संपत्तीचा उपभोग घेणारा इंद्र आहे. आता त्याने नुसताच उपभोग घ्यायचा का, ते न करता त्याने त्रैलोक्याचे पालन करावे हा त्यामधला मतितार्थ आहे. जसं जगामध्ये भरपूर पाऊस पडणं हे सुद्धा त्या इंद्राचंच काम आहे. आता त्याच इंद्राने खूप कोप झाल्यावर काय केलं आपल्याला माहिती आहे. आता पुढे येणारच आहे 10व्या स्कंदामध्ये इंद्राचा पराक्रम आणि भगवंताने त्या इंद्राला सुद्धा कसं सरळ केलं हे आपण पुढे पाहणार आहोत. आता भगवंत या प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे रूप घेऊन येतात. जसं सिद्ध पुरुष आहेत तर सिद्ध पुरुष काय करतात, ते या ठिकाणी जन्म घेऊन ज्ञानाचा प्रचार करतात. जे ऋषी आहेत ते आपल्या तपस्येमुळे कर्माचा सिद्धांत जो आहे तो सगळ्यांना सांगतात, त्याचा प्रचार करतात. आणि जे योगेश्वर आहेत, योग ऋषी आहेत, ते आपल्या योगाच्या द्वारे योगाचा उपदेश करीत असतात. ते प्रजापतीच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात. आता या सगळ्या देवतांचं कोणते कोणते कर्म असा प्रश्न होता. मग ते काय करतात, तर ते राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात. म्हणजे राजाने लुटारूला मारलं तर तो काही गुन्हा नाही, कारण ते त्याचं कर्तव्यच आहे. रांजाच्या पाटलाचे हात पाय तोडले शिवाजी महाराजांनी, तेव्हा शिवाजी महाराजांचं वय फक्त 10 वर्षाचं होतं. अगदी आस्थावर जे आपल्या किशोरी व्यासांचं खूप छान प्रकारे प्रवचन सुरू आहे, त्यामध्ये संपूर्ण शिवाजी महाराजांचं चरित्र ते सांगत आहेत. ऋषिकेशला रामदेव बाबाच्या पतंजली योगपीठामधनं हे प्रवचन सेवा सुरू आहे. रामायणाच्या निमित्ताने आहे. दुपारी 4 ते 7 हे दाखवतात आणि नंतर सुद्धा यूट्यूबवर हे सगळं उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण पाहावं. तर राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात, म्हणजे परित्राणाय साधूना आणि विनाशायाचं दुष्कृता. आणि वेगवेगळ्या गुणांनी युक्त असा तो भगवंत काळरूपाने सगळ्यांचा संहार सुद्धा करतात. आणि हे सुद्धा मनु आणि त्या त्या देवतांचं कर्म, त्यातच ते कार्य आहे. स्तूयमानो जनैर्देभिर् मायया नामरूपया विमोहितात्मभिर् नाना दर्शनैर्न च दृश्यते दर्शने न च दृश्यते. नामरूपाच्या या जगामध्ये मायेने प्राण्यांची बुद्धी ही मूढ झाल्यासारखी होते. आणि मग अशा वेळेस अनेक शास्त्रांच्या द्वारा भगवंताचा महिमा सांगणं हे सुद्धा या मनूचं किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या सप्तर्षींचं हेच कर्तव्य आहे. पण आधी आपण पाहतो जे सगळं हे सगळं सांगत असतात, पण त्या भगवंताचं खरं स्वरूप त्याने जाणलेलं नाही. शुक वामदेव वा हे मुक्त आपल्या प्रतरा दासबोधामध्ये 2च ऋषी मुक्त आहेत असं लिहिलं. शुक आणि वामदेव हे 2च आहेत. मग आता हे 2च मुक्त आहेत, तर मग विवेकानंद मुक्त नाही झाले का, असे जे आपल्या मनामध्ये प्रश्न असतात त्याची उत्तरं सुद्धा समर्थ त्या ठिकाणी देतात. तसं या ठिकाणी भगवंताचा महिमा गातात, पण भगवंताचा महिमा गाणारे जे आहेत ते सुद्धा त्यांनी सुद्धा भगवंताचं खरं स्वरूप समजलेलं नसतं. कारण स्वतः ब्रह्मदेव असं म्हणतात, आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला तरी पण तुमच्या अवतारांचं प्रयोजन किंवा तुमचं जे कार्य आहे ते आम्ही सुद्धा समजू शकलो नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात शेवटच्या श्लोकामध्ये, मी तुला हा महाकल्प आणि अवांतरकल्प, महाकल्प म्हणजे मनुष्य पूर्ण राज्य, अवांतरकल्प म्हणजे त्याचा काही भाग, याचा कालावधी तुला सांगितला. आणि इतिहास जाणणाऱ्या विद्वानांनी प्रत्येक मन्वंतरामध्ये 14 मन्वंतरे सांगितलेले आहेत असं शुकदेव परीक्षित राजाला या ठिकाणी सांगतात. अशा प्रकारे हा 11वा अध्याय आपला 14वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. 11 श्लोक यामध्ये आहेत, म्हणून आज आपण तो घेतला. इथे श्रीमद्भागवते महापुराणे परमहंस्यां संहितायां अष्टमस्कंधे चतुर्दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या आठवड्यापासून आपल्याला बळीराजाचं कथानक आहे. वामनाचा जन्म आहे, त्यासाठी जो व्रत केलं होतं आदिती मातेने ते आपल्याला पाहायचं आहे. आता पुन्हा 10 अध्याय जे आहे ते वामनाच्या भोवती फिरणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया आपण.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले गा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. शोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयं प्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम.